पिंकीताईंचे जे वडील आहेत ते स्वतः टॅक्सी चालवतात। टॅक्सी चालवत असताना त्यांची एक छोटीशी खोली मुंबई शहरामध्ये होती। हा परिवार गेले 20-25 वर्ष आपल्या या मुंबईमध्ये येऊन स्थायिक झालेला आहे आणि मग इथं कष्ट करून त्यांनी छोटीशी खोली घेतली होती। मुलीच्या शिक्षणासाठी तिला पायावर उभं करण्यासाठी त्यांनी त्यांची ती खोली सुद्धा विकली आणि मग कसं तरी तिला शिकवल्यानंतर पिंकीताई कष्टाळू होत्या। 3-4 ठिकाणी त्यांनी काम केलं। त्यांनी एअरपोर्टवर विविध कंपनीमध्ये ग्राउंड स्टाफ म्हणून सुद्धा काम केलं आणि मग शेवट त्यांना एअर अटेंडंट म्हणून तिथं संधी मिळाली आणि कुठंतरी आता घर सावरायला लागलं होतंच, त्यातच ही दुर्दैवी घटना तिथं घडली। त्याच्यात पिंकीताईचं स्वप्न होतं की आपला भाऊ सुद्धा पायलट झाला पाहिजे।